जय हरी सखीनो. तर चला आज आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत. तर बघा आता हा कपडा डबल फोल्ड केलेला आहे. तशा पद्धतीने आपण कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला सेट करायचा आहे. तर बघा आज आपण कपडा आहे आपला उलटा आणि आतल्या साईडला आपला सवासा कपडा आहे. तर बघा मी जे पॅटर्नवरती कटिंग केलं होतं अस्तरचं तेच अस्तर ठेवून आता आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. साडीतला ब्लाऊज घेतला आहे. बघा बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि खुली बाजू समोरच्या साईडला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या कपड्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड टाकायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहोत. बघा तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे बंद बाजूला. तर बघा जसं आपण पेपर कटिंग केलं होतं ना ह्या अस्तरवरती ठेवून, तशाच पद्धतीने मी कपड्यावरती पण ठेवून घेणार आहे. तर बघा आता आपण साईडनं अर्धा इंच कपडा सोडून कटिंग करून घ्यायचे. तर बघा आपण खालच्या साईडला पण आपण प्रत्येक साईडला आपण अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडणार आहोत. ज्यावेळेस आपण कपड्यावरती अस्तर जोडू त्यावेळेस ते इकडं तिकडं घसरू नये म्हणून आपण अगोदरच कपडा हे बघा तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच कपडा सोडलेला आहे. तर बघा हा झाला माझा पाठीचा भाग कटिंग. तर बघा हा माझा आता समोरचा भाग आहे. तर समोरच्या भागाचे पण असे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. अर्धा इंच कपडा सोडायचा आहे. तर बघा साईडनं पण आपण कपडा सोडून कटिंग करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज तुम्ही कटिंग करून बघा, एकदम व्यवस्थित ब्लाऊज होणार आहे आपला. तर बघा अशा पद्धतीने मी साईडनं चारही बाजूनं आपण कपडा सोडलेला आहे. तर आपण साईडला ठेवून घेऊया आता. तर बघा आपला उरलेला जो कपडा आहे तो कपडा आपण अगोदर घ्यायचा आहे. तर बघा हा इतका कपडा माझा उरलेला आहे. तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित खालची बाजू आणि वरची बाजू एकमेकांना जॉईंट आहे का बघायचं आहे. आणि मग आपण बाहीची कटिंग आपण करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने अस्तरची बाही कपड्यावरती ठेवून घ्यायची आहे. बघा कपडा कुठं कमी जास्त असेल तर आपण व्यवस्थित हाताने त्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण कपड्यावरती व्यवस्थित बाही सेट करून घ्यायची आहे. आणि मग बाहीला पण आपण अर्धा इंच मार्जिन इकडं कपड्याचं सोडायचं आहे. बघा मी कट केलेलं तुम्हाला दिसत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे पूर्ण. आणि बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज तुम्ही कटिंग करायचं आहे. तर बघा ब्लाऊज कटिंग आपल्याला कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. साडीतल्या कपड्यावरती ठेवून आपण अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हा मी दाखवलेला आहे. पॅटर्न कसं काढायचं, अस्तर कसं कटिंग करायचं आणि ते अस्तर कपड्यावरती कसं ठेवून कटिंग करायचं हे मी तुम्हाला समोर दाखवलेलं आहे. तर आता आपली ब्रेसपट्टी राहिलेली आहे फक्त कटिंग करायची. तर अशा पद्धतीने आपण ब्रेसपट्टी पण सेट करून घ्यायची आहे. तर बघा खालचा कपडा पण आपण बघायचा आहे व्यवस्थित आहे का कमी जास्त आहे. कधी कधी काय होतं की खालचा कपडा आपला वरचाच कपडा आपण बघतो आणि खालचा कपडा आपण दिसत नाही. त्यामुळं कटिंग तशीच केली जाते आणि नंतर मग त्याला जॉईंट लावावं लागतं. त्यामुळं अगोदरच आपण कपड्या व्यवस्थित आहे का नाही बघून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा मी ब्रेसपट्टी पण तयार करून घेतलेली आहे. तर बघा कमी जास्त असेल तर कपडा आपण कटिंग करून घ्यायचा आहे साईडचा. तर बघा अशा पद्धतीने मी वरती पूर्ण चारी बाजूने त्याला आपण कपडा. चला तर मग आपला पूर्ण कपड्यावरती ठेवून ब्लाऊज कटिंग झालेलं आहे.
तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी.